हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण इथे आज हा नेक बनवणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण हा शेप घेतलेला आहे. तर तो कसा बनवायचा आहे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. सगळ्यात पहिले तर आपण ही जी बॅक साईड होती ती मी ॲज इट इज अस्तर आणि जो मेन फॅब्रिक होता तो अटॅच करून घेतलेला होता. खालचा भाग फिनिश करून घेतलेला होता. आणि आता इथे घेतलेला आहे कॅनव्हासची मी पूर्ण उंची घेतलेली होती 16 इंच आणि इथे मी रुंदीला घेतलेलं होतं 4 इंचपर्यंत. तर मला इथे 2.5 इंचचा नेक घ्यायचा आहे. तर 4 इंच याच्यामुळे कारण आपल्याला खालचा शेप मोठा वाढवायचा आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा घेतलेला होता. वरचा आपण नेकची जी रुंदी आहे ती 2.5 इंचच घेणार आहोत नेहमीप्रमाणे. आणि इथे आता तुम्ही खाली जे तुमची नेकची हाईट आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. माझा पूर्ण हाईट घेतली होती मी 16 इंच आणि मला इथे नेक रेडी करायचा होता. जो होता माझा नेक रेडी करणार होते मी, तो घेणार होते मी इथे 12.5 इंच, म्हणजे 12.5 घेणार होते. तर मी तो इथे घेतलेला आहे. जिथे आपण 12.5 इंचावर नॉक केलेला आहे तिथे पण आपण 2.5 इंचाचा मार्किंग करून घेणार आहोत, की जेणेकरून आपल्याला इथे 2.5 इंचाचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. तुम्ही नेहमी जे नेक बनवता तुम्हाला 2.5 इंचाचा नेहमी बॉक्स बनवून घ्यायचा आहे. हाईट तुमच्या नेकप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त किती घ्यायची आहे. पण आपल्याला नेकचा जो बॉक्स आहे तो 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. आपल्याला ह्या बॉक्समध्येच आपल्याला शेप द्यायचा असतो, म्हणजे तुम्हाला मेन जो आहे शोल्डरचा तो आपल्याला ह्या बॉक्सच्या मध्येच द्यायचा असतो. खाली तुम्ही शेप कमी जास्त करून घेऊ शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आपल्याला इथे घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर आता आपल्याला जो शेप बनवायचा आहे त्याच्यासाठी तर पहिले मी हा जो माझा कॉर्नर शेप होता, हा जो बॉक्सवाला आपण इथे जो कॉर्नर घेतलेला आहे तर त्या कॉर्नरपासून आपल्याला इथे 2 इंच वाढवायचं आहे. तर आपण काय करू शकतो, हाईटला 4 इंच किंवा 3.5 इंच तुम्हाला जेवढा शेप द्यायचा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथे वाढवू शकता. मी घेतलेला आहे 3 इंच. 3 इंचापासून आपल्याला समोरच वाढवायचं आहे 1 इंच. जर अजून शेप वाढवायचा असेल तुम्हाला रुंदीला मोठं, तर तुम्ही 1.5 इंच घेऊ शकता. नसेल तर 1 इंच घेतलं तरी चालतं. आपल्याला इथे याप्रमाणे शेप द्यायचा आहे. हा जो आपला थोडासा इथे कव शेप येणार आहे, जसं आपण स्लीव्जला वगैरे देतो त्या टाईपमध्ये आपल्याला इथे कव शेप इथे देऊन घ्यायचा आहे. तो इथे दिल्याच्या नंतर आपल्याला इकडे जो आहे तो आपण नेहमी जसं मटका नेकला वगैरे शेप काढतो त्या टाईपमध्ये आपल्याला इथे काढायचा आहे. आपला पहिला जसं मी सांगितलं 2.5 इंच आपल्याला मेन आहे, तर आपल्याला 2.5 इंच बरोबर इथे वरती शोल्डरजवळ ठेवायचं आहे. बाकी खाली तुम्ही शेप कसाही वाढवू शकता, कुठेही वाढवू शकता, हरकत नाही. पण आपल्याला वरती 2.5 इंचाजवळ शेप ठेवायचा आहे. मी साईडने 1-1 इंच घेतलेलं आहे. आवाज तर आता मी अंदाजे 1 इंच घेतलेला आहे. तुम्ही टेपनी पण मोजून प्रत्येक शेपच्या बाजूला 1 इंच वाढवून घेऊ शकता. आता मी इथे जो शेप घेतलेला आहे तो मी इथे कट करून घेणार आहे. कॅनव्हास पेपर पूर्णपणे इथे शेपमध्ये कट करून घेणार आहोत. हा कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता आतमधला जो शेप आहे तो पण अगदी आपण इथे कट करून घेणार आहोत. अगदी व्यवस्थितपणे आपल्याला तो पण इथे कट करून घ्यायचा आहे. काय होतं की कॅनव्हास पेपरचा आतमधला शेप अगदी व्यवस्थित तुम्हाला कट करायचा आहे, कारण त्या शेपवरच तुमचा नेक जो आहे तो डिपेंड आहे की तुम्ही कसा नेक बनवताय तुमचा. तर आपल्याला इथे तुम्ही इथे बघू शकता की आपल्या इथे या पद्धतीने नेक इथे रेडी आहे, म्हणजे कॅनव्हास पेपरचा नेक. त्यानंतर हा आपल्याला अस्तरवर ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही जी साईड आहे बाहेरची साईड ती आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. पूर्ण एक साईड जी आहे ती रेडी करून घ्यायची आहे. याचा आपण इथे मिडल काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे जो मेन फॅब्रिक आहे, म्हणजे आपला जो रेडी आहे बॅक साईड, त्याचा पण आपल्याला इथे मिडल काढून घ्यायचा आहे. जी आपण रेडी केलेली होती ती बाजू त्या साईडनं पण आपल्याला याचा मिडल काढून घ्यायचा आहे. तर याचा पण मी इथे मिडल काढून घेतलेला आहे. तो मिडल आणि कॅनव्हास पेपरचा मिडल जो आपण रेडी केला तो आपल्याला इथे एकमेकावरती अटॅच करायचा आहे. आणि आपल्याला मेन म्हणजे बघायचं आहे की आपला मिडल बरोबर आलेला आहे की खालच्या साईडने पण आणि वरच्या साईडने पण आपल्याला मिडल एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बॉल पिनचा यूज करू शकता. बॉल पिन नसेल तर हरकत नाही. आपल्याला काय करायचं आहे की इथे मी जे आहे अगदी मिडल जो आहे तो, म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकावू नाही, इकडे तिकडे बाजूला जाणार नाही किंवा सरकणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायची आहे. इथे मी अगदी मिडलला स्टिच मारून घेते. मिडलला स्टिच मारली तर हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, कारण नंतर तुमचा जो हा आहे मिडलचा जो भाग आहे तो कटच होणार आहे. त्याच्यामुळे आपण इथे मिडलला स्टिच मारून घेऊ शकतो, की जेणेकरून तुम्हाला स्टिच करतानाही कपडा इकडे तिकडे अजिबात सरकणार नाही किंवा बॉल पिनचाही वापर करायचं काम नाही. आता इथे आपण आता हा जो शेप आहे ह्या शेपवरती पूर्ण स्टिच मारून घेणार आहोत. जसं आपण कॅनव्हासवरती स्टिच मारणार आहोत त्या पद्धतीने
आता आपल्याला इथे एक गोष्ट करायची आहे की नॉड लावायची आहे. तर मी इथे नॉड लावताना एक जे फिनिशिंगमध्ये दिसण्यासाठी नॉड अगदी त्याच्यामध्येच अटॅच करणार आहेत की जे आपल्याला स्टिच करतानाच लावणार. नंतर आपली वरतून एकही स्टिच तुमची दिसत नाही नॉडला. तर इथे मी नॉडला पॅक करून घेतलेलं होतं एका साईडनं, म्हणजे ज्या नॉडचे धागे वगैरे निघत असतात त्याला तुम्ही गाठ मारून घेऊ शकता की जेणेकरून लावल्याच्या नंतर धागे वगैरे निघणार नाही. आता हा जो आहे आपल्याला जिथून लावायचा आहे, म्हणजे ज्या साईडपासून लावायचा आहे त्या बाजू आपण एकदम मोजून घेऊ शकतो. हाईटला 3 इंच 3.5 इंच या पद्धतीने तुम्हाला कितीपर्यंत लावायचं आहे. तर माझं इथे 3 इंचावरती मी मार्किंग केलेलं होतं. तर तिथे मी लावून घेत आहे आणि याच्यावरती आपल्याला स्टिच मारायची आहे. तर तुम्ही इथे मी 2 स्टिच मारून घ्यायचे, 2 ते 3 म्हणजे बॅक करून, की जेणेकरून निघणार नाही, नॉट बांधल्याच्या नंतर ओढताना निघणार नाही, याची काळजी घेऊनच तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आता आपण पूर्ण हा जो कॅनव्हासचा शेप आहे, आपला नेकचा जो शेप आहे, त्या शेपवरतीच अगदी आपण 2 लाईन सोडूनच आपण इथे स्टिच मारून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघतो या शेपमध्ये आपण इथे ठेवून जो मी शेप आहे त्या शेपच्या ठिकाणी मी सुई त्यात अडकून ठेवली आणि कपडा सरकून घेतलेला आहे बाजूला. तर आपल्याला इथे ह्या कव शेपमध्ये इथे आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. पूर्ण या राऊंडमध्ये या शेपमध्ये आपण जी आहे ती स्टिच मारून घेतलेली आहे. राऊंड शेप असेल या फिर मटका शेप वगैरे असेल तरी तुम्हाला कंटिन्यू याच पद्धतीने आपल्याला कॅनव्हासचा जो आहे तो नेक लावायचा असतो. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपला जो आहे तो नेक लावणं आहे. अजून कोणी जर काय चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटतील. तर आपण इथे बघू शकते मी परत ह्या जो शेप आहे तर शेपच्या ठिकाणी अगदी सुई त्यात अडकून ठेवली आणि कपडा सरकून घेतलेला आहे की जेणेकरून तुमचे जे टोक असतात नेकचे ते अगदी व्यवस्थितपणे बाहेर निघतात. तर तुम्हाला आपला आता इथे जो एकदम कॉर्नर शेप होता तो अगदी व्यवस्थित बाहेर आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण परत इथे तुम्ही इथे बघू शकता आपल्याला परत इथे नॉड लावायचा आहे. मी इकडे पण जी मार्किंग करून घेतलेली 3 इंचाला ती मार्किंग करून नॉड लावून घेतला आणि आता आपल्याला हा जो आतमधला नेक आहे तो कट करून घ्यायचा आहे. जसं मी बोलली तुम्हाला आतमधली स्टिच आपण लावली हरकत नाही, कारण आपल्याला हा जो आहे तो स्टिच कटिंग जी आहे ती करून घ्यायची असते. आता मी इथे नॉड लावलं होतं तिथे मी नॉड सोडून मी कट करून घेते. हा जो शेप आहे तो माझा नॉड सोडून मी कट करून घेते. आपल्याला जो आतमधला शेप आहे तो आपल्याला इथे व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे. फक्त आपली जी कैची आहे ती स्टिचवर जायला नको याची काळजी आपल्याला घ्यायची आहे की जेणेकरून आपण व्यवस्थित स्टिच करून कटिंग करून घेऊ शकतो. कटिंग करून झाल्याच्यानंतर आपल्याला अशा कॉर्नरच्या ठिकाणी थोडे कट करून नॉच देऊन घ्यायचे आहेत. आपण पूर्ण हा जो शेप आहे त्या शेपमध्ये आपण नॉच देऊन घेणार आहोत की याला जो छोटे कट मारले जाते त्याने काय होतं की तुमचं जे नेक आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये रेडी होतो. आपल्याला या पद्धतीने नेक जो आहे तो अगदी खाली सगळा आपल्याला हा जो कॅनव्हास पेपर आहे आपला तो आपल्याला खाली फोल्ड करायचा आहे, म्हणजे खालच्या बाजूने आपल्याला पूर्ण टाकायचा आहे. तर आपण या पद्धतीने हा जो नेक आहे तो अगदी छान पद्धतीने खाली टाकून घेणार आहोत आणि वरतून जे आहे तुम्ही हवंच तर फिनिशिंगसाठी प्रेस करू शकता. नसेल करायची तर हरकत नाही, तुम्हाला जर प्रेस पण नसेल करायची तर काहीही हरकत नाही, पण अगदी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे आपल्याला खाली मी टाकून घेतलेलं आहे. याच्यावरती आपल्याला प्रेस स्टिच द्यायची आहे. तर आपण ह्या नेकवरती पूर्ण आपण प्रेस स्टिच देऊन घेणार आहोत. तुम्हाला जर लेस वगैरे अटॅच करायची असेल तर तुम्ही याच्यावरतीच अटॅच करू शकता, पण इथे मला लेस वगैरे काही लावायची नाही त्याच्यामुळे मी याच्यावर फक्त एक प्रेस स्टिच देऊन घेणार आहेत. तर पूर्ण ह्या शेपमध्येच आपल्याला इथे प्रेस स्टिच देऊन घ्यायची आहे. तर आपण ती इथे देऊन घेत आहोत. मी प्रेस स्टिच जी आहे ती पण अगदी आपल्याला शेपमध्ये व्यवस्थितच द्यायची आहे. जसं मी सांगितलं कॉर्नरवरती सुई अडकवून कपडा सरकून घ्यायचा आहे त्या पद्धतीनेच आपल्याला इथे प्रेस स्टिच पण आपल्याला देऊन घ्यायची आहे. जे प्रेस स्टिच दिल्याच्या नंतर आपल्याला इथे जे आहे ते आपल्याला इथे बॅक टक्स जे मारतो आपण ते मारून घ्यायचे आहे की जेणेकरून नेक जो आहे तो आपला अगदी व्यवस्थित दिसून येईल. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपला जो नेक आहे तो इथे दिसत आहे. आता आपल्याला याचा मिडल काढून काय टक्स मारून घ्यायचे आहे. तर आपण मी इथे ब्लाऊजचा मिडल काढलेला आहे आणि मिडलपासून तुम्ही 4 इंच घेऊ शकता, 4 ते 4.5 इंचापर्यंत घेऊन तुम्हाला इथे टक्स मारून घ्यायचा आहे. तर इथे मी मोजून घेतलेलं आहे 4.5 इंच. नेक मी थोडासा मोठा घेतला त्याच्यामुळे 4.5 इंचापर्यंत घेतलेला आहे. तुमचा नेक छोटा असेल तर आपण 4 इंचापर्यंतच घेतो. तर इथे मी माझी थोडंसं हे मेजरमेंट पण मोठं आहे आणि नेक पण मोठं आहे त्याच्यामुळे 4.5 इंचावरती मी घेतलेलं आहे मार्किंग करून. ते याच्यामुळे की आपल्याला इथे नेकला व्यवस्थित फिनिशिंग असली पाहिजे. तर मी इथे दोन्ही पण बाजूने टक्स मारून घेत आहे. दोन्ही पण साईडने मी इथे टक्स मारून घेतलेले आहे. ते मारल्याच्या नंतर आपण इथे बघू शकता आपला नेक जो आहे तो एकदम छान पद्धतीने रेडी आहे आणि फिनिशिंगमध्ये पण खूप सुंदर दिसतोय.
तर तुम्ही इथे बघू शकता बॅक साईडनं पण आपली फिनिशिंग आलेली आहे. तर आता तुम्हाला इथे हात शिलाई किंवा छोटे छोटे तुम्ही अजून एक स्टिच पण साईडनं मारू शकता, किंवा आपण जी हात शिलाई करतो तीही केली तरी हरकत नाही, त्याने एकदम छान फिनिशिंग दिसते. तर तुम्ही इथे एकदम आपला नेक पण छान रेडी झालेला आहे. बॅक साईडने पण एकदम छान फिनिशिंगमध्ये दिसत आहे आणि फ्रंट साईडने पण म्हणजे ओपन साईडने पण एकदम छान दिसत आहे. तर तुम्ही इथे एकदम छान पद्धत आहे रेडी झालेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने रेडी झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.